मित्रांनो नमस्कार. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख नियुक्त्या पाहिल्या आणि आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी काही भारतातील प्रमुख नियुक्त्या सांगेल की ज्याच्यावर 100% प्रश्न येईल म्हणजे येईल, त्याच्यातला काही दोन तरी दिसेल. मग सर्वप्रथम लक्षात ठेवा की आपल्या भारताचे राष्ट्रीय सल्लागार कोण आहेत, तर ते आहेत आपले म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आपले अजित डोवाल साहेब. त्याच्यानंतर लक्षात ठेवा की जे आपलं नीती आयोग आहे, त्या नीती आयोग मध्ये अध्यक्ष तर कोण असतात, आपले पंतप्रधान साहेब. परंतु त्याचे सीईओ म्हणजे काय, मुख्य कार्यकारी आता सध्याचे आहेत BR सुब्रमण्यम साहेब. लिहून ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा की सध्या आपलं जे न्यायपालिका आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च अधिकारी असतात आपले सरन्यायाधीश. सध्या सरन्यायाधीश कोण आहे, तर 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची निवड झाली. 52वी आणि 51वी लक्षात ठेवा आणि कमेंट मध्ये सांगा पहिली गोष्ट तर. ठीक आहे. त्यानंतर लक्षात ठेवा भारताचे महान्यायवादी व्ही व्यंकटरमण हे सध्या आपले भारताचे महान्यायवादी आहे. त्याच्यानंतर अजून लक्षात ठेवा की सध्या आपल्या भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे म्हणजे आपल्या तिन्ही यांचे मुख्य कोण आहेत सध्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, तर ते आहेत आपले अनिल चव्हाण. मित्रांनो ही माहिती लक्षात ठेवा, 100% प्रश्न येईल म्हणजे येईल. धन्यवाद.